डॉक्टर आहे. संक्रांतच्या सणामुळे सगळे गावी गेले. त्या दिवशी मला नाईट ड्युटीला थांबावं लागलं. माझ्या जोडीला फक्त एक नर्स होती. ती इतकी मादक होती की मला राहवलं नाही. म्हणून जवळपास 12:30 वाजता मी तिच्या वॉर्डमध्ये गेलो. तेव्हा ती म्हणाली, सर, मी नवीन आहे, मला काहीतरी शिकवा. मी तिला म्हणालो, जा दावत लावून ये, मी तुला आज खूप काही शिकवतो. त्या रात्री मी तिला जे काही शिकवले, सकाळी तिला चालता सुद्धा. माझं नाव आर्या आहे. मी एक डॉक्टर आहे. सध्या मी 30 वर्षाचा आहे. ही कामकथा 7 वर्षापूर्वीची आहे. माझा पहिला अनुभव एका नर्स सोबत झाला होता. तिचं नाव ईशा होतं. इनिशा ही 20 वर्षाची आकर्षक नर्स होती. त्यावेळी माझी पहिली नियुक्ती कोकणात झाली होती. मी तिथे एकमेव डॉक्टर होतो. माझ्यासाठी एक डॉक्टरचा खोलीचा निवास होता. हे घर 4 खोल्याचं होतं. माझ्या दवाखान्यात 20 जणांचा कर्मचारी वर्ग होता आणि त्यापैकीच एक इनिशा नावाची नर्स होती. ही गोष्ट त्या काळाची आहे जेव्हा तिथे गणपती उत्सव सुरू होता. मी तिथला एकमेव डॉक्टर होतो, त्यामुळे मला सुट्टी मिळाली नव्हती. त्यामुळे मला तिथेच थांबणं आवश्यक होतं. बाकी सर्वजण सुट्टी घेऊन गेले होते. दवाखान्यात फक्त मी आणि इनिशा होतो. सोबत 2 शिपाई होते. इनिशाची नोकरी नुकतीच लागली होती, त्यामुळे तिलाही सुट्टी मिळाली नव्हती. पहिला दिवस असाच निघून गेला. दिवसभर काम करताना कधी रात्र झाली हे कळालंच नाही. दवाखान्यातून मोकळीक मिळाली तेव्हा लक्षात आलं की आज माझ्या जेवणाची काहीच व्यवस्था झाली नव्हती. मी एका शिपायाला सांगितलं. तेव्हा त्याने सांगितलं की आता जेवण मिळणं शक्य नाही. मी विचारात पडलो. तेव्हा त्याने मला बिस्किटाचा एक पॉकेट आणून दिलं. त्या रात्री मी फक्त बिस्किट खाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी शिपायाने इनिशाला माझ्या उपाशी झोपण्याची गोष्ट सांगितली. मग दुपारी इनिशा माझ्या दवाखान्यातील माझ्या खोलीत आली. तिने मला विचारलं, सर, काल रात्री तुम्ही जेवण का नाही केलं? मी तिला सांगितलं काय झालं होतं. तिने म्हणाली, आज रात्री मी तुमच्यासाठी जेवण बनवेन. मी ठीक आहे म्हणालो. तिने मला तिच्या खोलीवर जेवणासाठी यायला सांगितलं. मी तिला म्हणालो, नाही, मी तिथे येऊ शकणार नाही. यामुळे लोक चुकीचा विचार करतील. तिलाही माझी विचारसरणी आवडली. ती म्हणाली, ठीक आहे सर, मी स्वतः जेवणाचा डबा तुमच्या खोलीत घेऊन येईन. मी काही बोललो नाही. त्या दिवशी दुपारचं जेवण मी बाहेरून जाऊन केलं. मग संध्याकाळी एका प्रसूतीचा केस आला. आम्ही दोघेही त्या केसमध्ये व्यस्त झालो. यात आम्हाला रात्रीचे 10 कधी वाजले कळलंच नाही. मी माझ्या खोलीवर आलो, ताजन वाजं झालो आणि खाटेवर पडलो. थोड्या वेळाने माझ्या खोलीची बेल वाजली. तेव्हा मला वाटलं की प्रसूतीच्या रुग्णांच्या नातेवाईकापैकी कोणी असेल. मी दरवाजा उघडला तर समोर इनिशा उभी होती. मी तिला विचारलं. तेव्हा ती म्हणाली, जेवण घेऊन येऊ का? मी बाहेर डोकावून पाहिलं तर सर्वत्र अंधार होता. मी तिला हो म्हणालो. ती तिच्या खोलीवर जेवणाचा डबा आणायला गेली. मी पुन्हा माझ्या शयनकक्षात घेऊन पडलो. साधारण 15 मिनिटांनी ती जेवणाचा डबा घेऊन आली. मी तिला आत बोलावलं आणि खोलीचा दरवाजा बंद केला. तिने माझ्यासाठी जेवण लावलं. तेव्हा मी तिलाही जेवणासाठी सांगितलं. ती म्हणाली, तुम्ही जेवा, मी नंतर खाईन. मी म्हणालो, नाही, तू खाणार नाहीस तर मीही खाणार नाही. ती म्हणाली, कोणी आलं तर मला जावं लागेल. मी म्हणालो, सर्व झोपलेत, आता कोणी येणार नाही. ती नकार देऊ लागली, पण मी जबरदस्तीने तिला जेवण खायला लावलं. ती जेवायला लागली. आम्ही दोघांनी मिळून जेवण संपवलं. जेवणानंतर इनिशा माझ्या स्वयंपाकघरात गेली आणि भांडी साफ करायला लागली. मी तिला म्हणालो,
तू राहू दे, मी साफ करेन. ती काही बोलली नाही, फक्त भांडी साफ करत राहिली. मी तिच्या खांद्यावर हात ठेवून पुन्हा नकार दिला. या गडबडीत मी तिला 2-3 वेळा स्पर्श केला. या दरम्यान काय झालं माहीत नाही. मी तिचा खांदा जोरात चोळला. तेव्हाच अचानक ती वाहून माझ्या मिठीत आली. यामुळे आम्ही दोघे इतके जवळ आलो की मला काहीच कळलं नाही की हे काय झालं. मी तिच्यापासून वेगळं होऊन बाहेर आलो आणि माझ्या शयनकक्षात गेलो. माझ्या मागे तीही माझ्या खोलीत आली. ती थोडी घाबरलेली दिसत होती. तिचे श्वास जोरात चालले होते. मी तिला पाहायला लागलो. मला तिच्यावर प्रेम येऊ लागले. तिने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि लाजत म्हणाली, मी आता निघते. तिच्या स्पर्शाने मी गरम झालो होतो. माझा मूड अनुभव द्यायचा होऊ लागला होता. तिचं बोलणं ऐकून मी विचार केला की जरी आज गेली तर पुन्हा हाताला लागणार नाही. तेव्हा तिने पुन्हा एकदा निघण्याचा सांगितलं आणि निघायला लागली. मी समजलो की ती माझा इशारा आणि हेतू जाणून घ्यायला उत्सुक आहे. मी तिचा हात पकडला आणि तिला माझ्याकडे ओढलं. मी तिला ओढताच ती माझ्यावर पडली. तिचं एक व्यक्तिमत्व माझ्या हातात आलं. मी तिचं व्यक्तिमत्व हळूच दाबलं. तिने एक लांब श्वास घेतला. तिनेही माझ्यापासून वेगळं होण्याचा प्रयत्न केला नाही. मी तिला आणखी जोरात पकडलं. तेव्हा तिचे ओठ माझ्या ओठांसमोर आले. पुढच्या क्षणी मी तिच्या ओठांवर माझे ओठ ठेवले आणि तिला पापी द्यायला लागलो. ती आता माझ्यापासून सुटण्याचा प्रयत्न करू लागली, पण मी तिला जोरात पकडलं होतं. मी एका हाताने तिचं व्यक्तिमत्व दाबत होतो. मग हळूहळू तीही माझी साथ देऊ लागली. आता मी तिचा गाऊन हळूहळू खालून वर करत बाजूला केलं. ती फक्त आतल्या अंतर्वस्त्रात माझ्यासमोर खूपच आकर्षित दिसत होती. मी तिला एकटक पाहत राहिलो. ती इतकी मस्त दिसत होती, जणू काही अप्सरा माझ्यासमोर उभी आहे. मग मी तिच्या व्यक्तिमत्वाला दाबायला सुरुवात केली आणि सतत तिला चुंबनही देत होतो. ती खूप जोरात आवाज करत होती. मी तिची राहिलेली कवर पण काढली आणि आता माझ्यासमोर तिचे दोन्ही व्यक्तिमत्व मोकळे झाले. मी वेळ न दडवता तिचे व्यक्तिमत्वांना तोंडाने सुंदर वेळचा अनुभव द्यायला लागलो. ती आता आणखी तडफडू लागली. तिने स्वतःला पूर्णपणे मोकळं सोडलं होतं. मी उठलो आणि माझे कपडे बाजूला केले. तिला जर तिचं तोंड लपवत कळवत होते. कपडे बाजूला केल्यानंतर मी पुन्हा तिच्या व्यक्तिमत्व स्पर्श करायला लागलो. ती फक्त गरम आणि कामू फिसकाऱ्या घेत होती. मी जेव्हा माझे कपडे बाजूला केले तेव्हा मला जाणवलं की इनिशा केवळ लाजत नव्हती, तर तिच्या नजरेत एक वेगळी तडफ होती. तिचं ते अर्धवट झाकलेलं शरीर आणि दिव्याच्या मंद प्रकाशात चमकणारी तिची गोरी त्वचा मला अधिकच वेळ लावत होती. मी तिला पुन्हा तिच्या जवळ गेलो आणि तिला हळूच बेडवर झोपवलं. ती पूर्णपणे निवांत झाली होती. तिचे ते आकर्षक व्यक्तिमत्व आता माझ्या स्पर्शासाठी आसुटलेले होते. मी माझ्या हाताने तिच्या कमरेवरून स्पर्श करायला सुरुवात केली तेव्हा तिच्या अंगावर शहारे आले. तिने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले होते आणि ती फक्त माझ्या स्पर्शाचा आनंद घेत होती. मी तिच्या मानेवर आणि कानाच्या मागे हळूवार चुंबन घ्यायला सुरुवात केली. तेव्हा ती कामुक आवाजात म्हणाली, सर, कोणी येईल का? पण त्या आवाजात भीतीपेक्षा जास्त ओढ होती. मी तिला जवळ घेत हळूच म्हणालो, कोणीही येणार नाही, फक्त तू आणि मी आहोत. माझ्या हाताने आता तिच्या शरीराचा ताबा घेतला होता. मी तिची उरलेली वस्त्रेही हळूवारपणे दूर केली. आता ती माझ्यासमोर निसर्गाच्या सुंदर रूपासारखी पूर्णपणे मोकळी होती. तिच्या शरीराचा सुगंध आणि कोकणच्या त्या पावसाळी रात्रीचा गारवा यामुळे वातावरण अधिकच मादकता भरली होती. मी तिच्या ओठांपासून सुरुवात करून हळूहळू खाली उतरलो. तिचे ते उबदार श्वास माझ्या चेहऱ्याला स्पर्श करत होते.
जेव्हा मी तिच्या नाजूक भागांना स्पर्श केला तेव्हा तिने जोरात सिसकारी घेतली आणि माझे केस आपल्या हाताने घट्ट पकडले. ती आता पूर्णपणे माझ्या प्रेमात आणि कामात बुडाली होती. तिच्या त्या सिसकारांनी माझ्या मनातली आग अधिकच भडकवली होती. इनिशा आता पूर्णपणे माझ्या नियंत्रणात होती, पण त्याहूनही जास्त ती स्वतःच्या भावनांच्या आहारी गेली होती. तिने तिचे पाय थोडे सावरले तेव्हा मी हळूच तिच्या मांड्यावरून हात फिरवायला सुरुवात केली. तिची त्वचा एखाद्या रेशमासारखी मऊ होती. माझ्या स्पर्शाने ती पुन्हा एकदा शारली आणि तिने तिची कंबर थोडी वर उचलली. मी आता तिच्या शरीराच्या मध्यभागी माझं लक्ष केंद्रित केलं. तिचं ते मोकळं झालेलं शरीर एखाद्या नक्षीदार शिल्पासारखं दिसत होतं. मी तिच्या नाजुकावर जेव्हा माझा हात ठेवला तेव्हा तिने एक दीर्घ श्वास सोडला आणि माझे खांदे नकाने ओरबाडले. तिच्या तोंडून निघणारे ते हळू शब्द आणि तिचा तो मादक आवाज मला अधिकच उत्तेजित करत होता. मी हळूहळू खाली सरकलो आणि तिच्या पायांच्या मधल्या त्या ओल्या आणि उबदार जागेला माझा जिभेचा स्पर्श दिला. पुढच्या क्षणी इनिशा जणू हवेत तरंगायला लागली. तिने बेडशीट हाताने घट्ट आवून धरली होती. तिचा तो थरथरणारा देह आणि डोळ्यातली ती धुंदी पाहून मला जाणीव झाली की ही रात्र आमच्या दोघांसाठीही किती खास आहे. ती वारंवार आर्य सर आहा खूप छान वाटते असं पुटपुटत होती. काही वेळाने मी तिच्यावर पुन्हा एकदा आलो. आमची दोन्ही शरीर आता घामाने भिजली होती. मी तिचे दोन्ही हात पकडले आणि तिच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या नजरेत आता फक्त समर्पण होतं. मी हळूवारपणे तिला आपल्या सामावून घेण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तिने थोडासा प्रतिकार केला, पण पुढच्या क्षणी ती त्या आनंदात वाहून गेली. कोकणातल्या त्या शांत रात्रीत फक्त आमच्या श्वासांचा आणि बेडच्या आवाजांचा घुमट ऐकू येत होता. आम्ही दोघेही त्या एका लयीत वाहत होतो. कधी ती माझ्यावर अधिराज्य गाजवत होती, तर कधी मी तिला माझ्या मिठीत कैद करत होतो. जवळजवळ तासभर आमचा हा खेळ सुरू झाला. शेवटी एका सर्वोच्च क्षणी आम्ही दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारून शांत झालो. तिचे केस माझ्या चेहऱ्यावर विखुरलेले होते आणि तिचा तो गरम श्वास माझ्या मानेवर आदळत होता. काही वेळ आम्ही तशीच पडून राहिलो. बाहेर पाऊस पडायला लागला होता, ज्याचा आवाज त्या शांततेस खूपच मोहक वाटत होता. इनिशाने माझ्या छातीवर डोकं ठेवलं आणि म्हणाली, सर, ही रात्र मी कधीच विसरणार नाही. मी तिच्या कपाळावर एक प्रेमाचं चुंबन घेतलं. ती फक्त एक नर्स आणि मी एक डॉक्टर नव्हतो, तर आम्ही त्या रात्री दोन प्रेमी होतो. आम्ही दोघेही आता अशा एका वळणावर होतो. इथे माघार घेणं अशक्य होतं. इनिशाचा तो उबदार देह माझ्या खाली पूर्णपणे विखुरला होता. तिचे श्वास आता इतके वेगवान झाले होते की तिच्या छातीची हालचाल स्पष्टपणे जाणवत होती. मी पुन्हा एकदा तिच्या ओठांवर माझे ओठ टेकवले आणि एका हाताने तिचे पाय थोडे रुंदावले. माझ्या शरीराचा भार जेव्हा तिच्यावर पडला तेव्हा तिने पुन्हा एकदा एक दीर्घ सिसकारी घेतली. मी माझ्या शरीराचा तो भाग तिच्या त्या नाजूक आणि ओल्या जागेवर टेकवला. त्या स्पर्शाने तिला जणू विजेचा धक्का बसला असावा, कारण तिने माझे कंबर आपल्या पायाने घट्ट विखळत घेतली. मी हळूच अगदी सावधपणे तिच्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. इनिशाने वेदना आणि सुखाच्या समिक्ष भावनेने आपले डोळे घट्ट मिटून घेतले आणि माझ्या खांद्यांवर दात टोकली. तिची ती घट्ट पकड मला सांगत होती की ती पहिल्यांदाच या अनुभवातून जात होती. सर, थोडं हळू, ती दबलेल्या आवाजात म्हणाली. मी तिच्या कानापाशी जाऊन हळूच म्हणालो, घाबरू नकोस ग, मी आहे ना. मी थोडा वेळ थांबलो जेणेकरून तिला सवय होईल. काही क्षणातच तिचं शरीर सैल झालं आणि तिने प्रतिसाद द्यायला सुरुवात केली.
मी आता माझी गती वाढवली. प्रत्येक धक्क्यासोबत ती बेडवर वर खाली होत होती. आमचे शरीर घामाने चिंब झाले होते, ज्यामुळे एकमेकांना होणारा स्पर्श अधिकच निरफटा आणि मादक झाला होता. तिच्या शरीराचा प्रत्येक अवयव माझ्या लई साथ देत होता. तिने तिचे हात माझ्या पाठीवरून फिरवत मला स्वतःकडे ओढले. आता ती केवळ प्रतिसाद देत नव्हती, तर ती स्वतःहून त्या सुखाच्या शिखराकडे धावत होती. खोलीत फक्त आमच्या श्वासांचा आवाज आणि बेडचा खेरखेर असा आवाज घुमत होता. बाहेर गणपती उत्सवाचा उत्साह असला तरी या खोलीत आमच्या स्वतःचाच एक वेगळा उत्साह सुरू होता. जेव्हा आमचा वेग परमोच्च बिंदूवर पोहोचला, तेव्हा इनिशाने माझे केस घट्ट ओढले आणि तिची कंबरवर झटकले. त्या क्षणी आमच्या शरीरातून एक उष्ण लाट उसळली. आम्ही दोघेही एकमेकांना घट्ट मिठी मारून बेडवर कोसळलो. काही मिनिटे आम्ही अशीच पडून राहिलो, फक्त एकमेकांच्या हृदयाचे ठोके मोजत. तिने तिचे तोंड माझ्या मानेत लपवले होते, जणू काही ती अजूनही त्या सुखाच्या धुंदीत होती. त्या सुखद थकव्यामुळे आम्ही दोघेही काही वेळ तशीच पडून होतो. खोलीतील वातावरण अजूनही त्या उष्णतेने भरलेलं होतं. इनिशाचं डोकं माझ्या छातीवर आलं आणि तिचे विखुरलेले केस माझ्या अंगावर रेशमी स्पर्श करत होते. तिची त्वचा अजूनही गरम होती. तिने हळूच वर पाहिले. तिचे गुलाबी डोळे झाले होते आणि चेहऱ्यावर एक वेगळी चमक होती. तिने माझ्याकडे बघून एक लढीवाळ हास्य केलं आणि म्हणाली, सर आता बस, मला आता चालतंही येणं कठीण होईल. तिचं हे बोलणं ऐकून मी तिला अधिक जवळ ओढलं. मी तिच्या कानाशी जाऊन कुजबुजलो, अजून त्याचं खूप मोठी आहे इनिशा. माझ्या या शब्दाने ती पुन्हा एकदा शहारली. मी पुन्हा एकदा तिला माझ्या खाली घेतली. यावेळी ती आधीपेक्षा जास्त मोकळी झाली होती. तिने स्वतःहून माझे हात पकडून तिच्या शरीराच्या त्या खास भागांवर ठेवले. मी तिच्या मादक शरीराचा पुन्हा एकदा आस्वाद घ्यायला सुरुवात केली. माझ्या हाताने तिच्या कमरेच्या वळणावर स्पर्श केला आणि मी पुन्हा एकदा तिच्या सामावून गेलो. यावेळी आमचा हा खेळ अधिकच लयबद्ध आणि जोमदार होता. तिने आपले पाय माझ्या कमरेवरती घट्ट आवळले होते आणि प्रत्येक धक्क्याला ती आहार्य अशी हाक मारत होती. त्या रात्री आम्ही एकदा नव्हे तर 2-3 वेळा एकमेकांच्या शरीराचा आनंद लुटला. पहाटेचे 4 वाजायला आले होते, तेव्हा कुठे आम्ही दोघे शांत झालो. इनिशा आता पूर्णपणे माझ्यात मिठीत विसावली होती. सकाळी जेव्हा जाग आली, तेव्हा खिडकीतून सूर्याची पहिली किरण खोलीत येत होती. इनिशा घाईघाईने उठली आणि तिचे कपडे सांगू लागली. ती थोडी लाजत होती. दरवाजा उघडण्यापूर्वी ती माझ्या जवळ आली. तिने माझ्या ओठांवर एक छोटीशी पापडी दिली आणि म्हणाली, दवाखान्यात भेटूया सर, पण तिथे आपण फक्त डॉक्टर आणि नर्स आहोत, हे विसरू नका. ती तिथून निघून गेली, पण माझ्या खोलीत अजूनही तिचा सुगंध दरवळत होता. तो गणपती उत्सव माझ्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय काळ ठरला होता. त्या दिवसापासून आमच्यातलं नातं अधिक घट्ट झालं. या दवाखान्याच्या भिंतीच्या आत एक गुपित बनून राहिलं. त्या रात्रीनंतर मला वाटलं होतं की इनिशा आणि माझं नातं आता कायमचं घट्ट झालं आहे. पण माझं हे सुख फार काळ टिकणार नव्हतं. काही दिवसानंतर आमच्या दवाखान्यात जिल्हा रुग्णालयातून एक सिनियर डॉक्टरची नियुक्ती झाली, ज्याचं नाव डॉक्टर विनायक होतं. डॉक्टर विनायक हे 50 वर्षाचे होते, पण त्यांचं वजन आणि अधिकार खूप मोठा होता. हळूहळू माझ्या लक्षात आलं की इनिशाचं माझ्याकडे दुर्लक्ष होऊ लागलं आहे. ती आता रात्री माझ्यासाठी डबा आणण्याऐवजी डॉक्टर विनायक यांच्या केबिनमध्ये जास्त वेळ घालवू लागली होती. मी तिला विचारण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती म्हणाली, सर ते सिनियर आहेत, त्यांच्याकडून मला काम शिकायचं आहे.
पण तिचे डोळे काहीतरी वेगळं सांगत होते. एके दिवशी रात्री मी काही महत्त्वाच्या कामासाठी दवाखान्यात गेलो. तेव्हा डॉक्टर विनायक त्यांच्या केबिनमधून हसण्याचे आणि कुजबुजण्याचे आवाज येत होते. मी खिडकीतून डोकावून पाहिलं तर माझं काळीजच फाटलं. ज्या इनिशाला मी माझी मानली होती तीच इनिशा डॉक्टर विनायक यांच्या मिठीत बसली होती. ती त्यांच्याशी अगदी तशाच माझा गप्पा मारत होती जशा तिने माझ्याशी मारल्या होत्या. पण खरी खेळी तर पुढेच होती. दुसऱ्या दिवशी सकाळी पूर्ण दवाखान्यात एकच चर्चा सुरू झाली. डॉक्टर विनायक यांनी सर्वांसमोर मला बोलावलं आणि माझ्यावर अतिशय खालच्या थराचे आरोप केले. इनिशा तिथे रडत उभी होती. तिने तक्रार केली होती की डॉक्टर आर्य यांनी माझ्या असहाय्यतेचा फायदा घेऊन मला त्यांच्या खोलीवर बोलावलं आणि माझ्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मी कशीबशी तिथून पळाले आणि डॉक्टर विनायक यांनी मला वाचवलं. मी सुन्न झालो. ज्या मुलीला मी त्या रात्री इतकं प्रेम दिलं होतं तीच आज माझ्याकडे बोट टाकून मला वासनात ठरवत होती. डॉक्टर विनायक यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करून माझा रिपोर्टवर पाठवलं. त्यांना हे चांगलेच माहीत होतं की मी एक तरुण डॉक्टर आहे आणि माझ्या शब्दाला कोणी किंमत देणार नाही. इनिशाने माझ्यापेक्षा सिनियर डॉक्टरची निवड का केली होती हे मला नंतर समजलं. तिला फक्त सुख नको होतं, तर तिला प्रमोशन आणि कायमस्वरूपी नोकरी हवी होती. डॉक्टर विनायक यांनी तिला परमनंट करण्याचं आश्वासन दिलं होतं आणि त्या बदल्यात तिने मला बदनाम करून रस्त्यातून बाजूला काढलं. दवाखान्यातले ते कर्मचारी जे कालपर्यंत माझा आदर करायचे आज माझ्याकडे बघून थुंकत होते. माझ्या आयुष्यातील तो पहिला अनुभव इतका कडू असेल असं मला वाटलं नव्हतं. ज्या कोकणच्या रात्रीने मला पुरुषार्थाचा गर्व दिला होता त्या रात्रीच्या आठवणीने आज मला समाजात मान खाली घालावी लागली होती. इनिशा आता डॉक्टर विनायक यांच्या गाडीतून फिरत होती आणि मी माझा सन्मान आणि करिअर वाचवण्यासाठी कोर्टाच्या पायऱ्या चढत होतो. एका सुंदर नक्षत्रात फसल्याची ही किंमत मी आजही चुकवत आहे. पुढील पाऊल या अपमानाचा बदला घेण्यासाठी आर्य कोणता पाऊल उचलतो, त्यांनी इनिशाचा बदला कसा घेतला आणि कसं त्या दोघांना आपल्या बोटांवर नाचवतो हे जाणून घ्यायचं असेल तर कमेंटमध्ये भाग 2 लिहा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जर 10 कमेंट आले तर पुढचा भाग लगेचच येईल. धन्यवाद.